आई बाई, मला लई भूक लागली, जेवायला देते का? खरं बोला लागली तू. मला पण लय भूक लागली. जाऊन स्वयंपाक बनवते का? आज काय खायचंय आपल्याला? दीदी मला पनीरची भाजी खायची. दररोज त्याच भाज्या खाऊन मला कंटाळा आलाय. हा, तू काय कर, पनीरची भाजी बनव. आम्हाला दररोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला. जाय. तुला माहिती आहे ना, मला स्वयंपाक करता येत नाही, उभा राहता येत नाही जास्त. मला उभा राहून सनी माझे पाय दुखत येत आणि मला उभा राहिल्यावर चक्कर येते. हे तर मोठा प्रॉब्लेम आहे. तुला रोज स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि दररोज स्वयंपाक बनवला ना तर तुला सवय लागल. तुझं तोंड जास्त चालतं ना हात कमी चालते. हात जास्त चालले ना तर काम चांगलं होईल. उभा राहून हातपाय दुखते आणि चक्कर येते. जेवण करताना चक्कर बरं येत नाही. जेवण बनवायचं, मी तुझ्यासाठी गोळ्या औषध आणते आणि तुझा मुलगा मला पैसे पाठवतो का, तेवढं तुझ्या गोळ्याने औषधातच चालले. तर तुझ्या मुलानं पैसे पाठवलेले का? ते का मी खात नाही, तुझे सगळे गोळ्या औषध जाते. तर आलं का लक्षात? त्यांचा फोन आला आणि काही जर बोलले ना तर बघ, तुला राहायचं तर माझ्या सोबतच. हॅलो, कल्पना, आई कुठे? हा आहे ना, त्या आराम करतात. असं बरं, एक काम कर, आईचं माझं बोलणं करून दे बरं. हा, करून देते ना बोलणं. तसं नाही. बरं, तू कधी आला ग? मी तर लवकर आलो घरी. पण मला सांग, तू चांगली आहे ना? आणि तू जेवण केलंस का? हा, बरं, जेवण केलं मी. हा ठीक आहे. बरं, तू लवकर ये. हा दाजी, नमस्ते. कसे आहेत? हा, मी ठीक आहे. बोल राहुल. दाजी, मी हे सांगा लागलो, तुम्ही जेव्हा पैसे पाठवता का तेव्हा तुम्ही 1.5 लाख एक्स्ट्रा पाठवा. एक्स्ट्रा काहून? मी तर आता 10 दिवसापूर्वी 1 लाख रुपये पाठले होते आणि संपून गेले. मी नवा डॉक्टर बघितला आणि तुम्हाला तर माहिती आहे मेडिकल ते किती महाग झाले. नाही, आईच्या दुखण्याला पैसे करता कमी नाही पडले पाहिजे. एक काम करतो, लगेच मी पैसे टाकतो. ठीक आहे, द्या पैसे टाकू ना. ओके, बाय. सुनबाई, माझ्या पोराला बोलून काऊन नाही दिलं? अच्छा, म्हणजे मी तुला तुझ्या मुलाला बोलून दिलं असतं, हे सगळं घरानं तू तुझ्या मुलाला सांगितलं असतं ना. म्हणजे मी तुला पागल दिसते का? माझ्या डोक्यावर पागल नाव लिहिलेलं आहे का?